आजचा आपला टॉपिक असणार आहे की मेकिंग कन्सिस्टंट इफर्ट. ओके. सो कन्सिस्टंट हा वर्ड थोडा आपण डिफरंट घेतलेला आहे. तुम्ही चॅट करू शकता, स्वतःला अनम्यूट करून बोलू शकता. कन्सिस्टंट म्हणजे तुमच्यासाठी काय, किंवा कन्सिस्टंट हे वर्ड म्हटलं तर तुमच्या डोक्यात काय काय थॉट्स येतात? एनीवन, कन्सिस्टंट म्हटलं की डोक्यात काय थॉट्स येतात? सातत्य. सातत्य. व्हेरी सातत्य. सांगितलं बोल. एक्झॅक्टली राईट. सातत्य. कन्सिस्टन्सी खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट असते. हाऊएव्हर, आपण सगळेजण वेगवेगळ्या एरियाजमध्ये या कन्सिस्टन्सीच्या बाबतीत ना स्ट्रगल करत असतो. सो मग हा स्ट्रगल तुमचा काही छोट्या बाबतीत असतो. एक्झॅक्टली. स्टेडी. येस, कन्सिस्टन्सी म्हणजे स्टेडी, नेहमी. मग तुम्ही हा स्ट्रगल अनुभवलाय का? मास्टर क्लास घेण्याचं कारण हेच होतं. आपण आहे ना खूप नवीन हॅबिट्स फॉर्म करायचा प्रयत्न करतो. आपण खूप नवीन गोष्टी करायचा प्रयत्न करतो आणि जेवढ्या जोशाने त्या स्टार्ट करतो ना, तेवढ्याच जोशाने त्या बंद सुद्धा पडतात. किती लोकांना हा अनुभव आलेला आहे? म्हणजे आता आपण ऑलरेडी मार्च महिन्यात आलोय आणि मध्ये आपण केलेले रेझोल्युशन की हे वर्ष डिफरंट असणार आहे, ह्या वर्षी मी काहीतरी वेगळं करणार आहे, या वर्षी मला हे हे सुरू करायचंय आणि मी हे करणारच. आणि आता मार्च मध्ये येईपर्यंत ह्या गोष्टींचं काय झालंय? एक्झॅक्टली. सो धिस इज वेअर आपण कमी पडतो, की आपल्याला आहे ना आपल्या इफर्ट्समध्ये कन्सिस्टन्सी आणता येत नाही. तेवढं हवंय तेवढं सातत्य राखता येत नाही. मग ते रेझोल्युशन्स आपल्या कामाच्या बाबतीत असो, आपल्या पर्सनल हेल्थच्या बाबतीत असो, किंवा ते आपल्या पर्सनल कम्युनिकेशनच्या बाबतीत असो, पण आपण स्ट्रगल करत राहतो. आणि म्हणून हा आज एक क्लास आहे की भले तो छोटा प्रयत्न असेल, तरी तो कन्सिस्टंटली आपल्याला कसा ठेवता येईल ना, ते आपण आज बघणार आहोत. सो हाऊ मेनी ऑफ यू, पण पहिले मला हे सांगा, किती जणांना कन्सिस्टन्सीशी तुमच्यापैकी स्ट्रगल करता, की ठरवता पण ते तेवढं सातत्याने, ते तेवढ्या स्टेडी पद्धतीने, ते तेवढ्या नियमितपणे करण्यामध्ये तुम्हाला चॅलेंज येतो? एनीवन हु इज फेसिंग दिस काइंड ऑफ चॅलेंज? तुम्ही हँड रेज करू शकता. एक्झॅक्टली. अँड थँक्यू फॉर रेझिंग दॅट, दीपक, बिकॉज आपण सगळेच चेस करतो. येस अंकिता, तुला काही बोलायचं होतं? हो. मला नेहमी सकाळी लवकर निघण्याचं चॅलेंज असतं. आय नो, आपण या चॅलेंजवर डिस्कशन पण ऑलवेज आय केलंय. डिसाइडेड, पण उद्याचा दिवस जास्तच लेट होतो. ओके. दिस ऑलवेज हॅपन्स विथ मी. इट ऑलवेज, येस येस, इट हॅपन्स, इट ऑलवेज हॅपन्स, राईट? आता आपण बघूया की ही कन्सिस्टन्सी पहिले सर्वात महत्वाची काय. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर 2 इमेजेस दिसत आहेत. आता तुम्ही जर का एका दगडावर पाणी टाकलं, होय, काहीच होणार नाही. तो दगड फार फार तर ओला होईल, राईट? आपण जर का एक ग्लास पाणी त्या दगडावर ओतलं, फार फार तर दगड ओला होईल, राईट? पण सातत्याने जेव्हा ह्या दगडावरती पाणी पडत राहतं, पडत राहतं, पडत राहतं ना, निसर्गामध्ये निसर्गामध्ये असे पॉट होल्स क्रिएट होतात. पॉट होल्स म्हणजे काय? पाणी सतत वाहून वाहून, तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती तो झूम करून बघू शकता हा फोटो. येस. त्या सातत्याने पाणी पडत राहिलं, पडत राहिलं, पडत राहिलं ना, तर दगडही पोखरून निघतो. सो आज आपल्याला हेच म्हणायचंय की फक्त एकदा इफर्ट टाकून आणि एकदा तो ती जादू करून काही होत नाही. एकदा आपण दगडावर पाणी टाकलं तर फक्त दगड ओला होऊ शकतो. त्या व्यतिरिक्त त्या दगडावर काही परिणाम होत नाही. पण जेव्हा दगडावरती पाणी पडत राहतं ना, अशी सुंदर कलाकृती, केव्स, किंवा तो दगड पोखरून निघतो, ते सातत्यामुळे, ते कन्सिस्टन्सीमुळे. आणि म्हणून कन्सिस्टन्सी ना इम्पॉर्टंट आहे. आता आपल्यापैकी काही जणांना ही गोष्ट समजते की आपण हे निसर्गात बघितलेलं आहे की सातत्याने जेव्हा वेव्स सीशोरवर आदळत राहतात, दगडाची सुद्धा रेती होते. आणि काही जणांना ना नंबर्स आवडतात. ज्या लोकांना नंबर्स आवडतात ना, पुढचं एक्झाम्पल आहे की मी रोज जर का
गोष्ट केली. ओके. आणि केली त्याच्यावरती बघा ब्रॅकेटमध्ये काय लिहिलंय 365. 365 काय असतात आपल्याकडे? Yes, एका वर्षातले इयर्स. आपल्याकडे एका वर्षामध्ये 365 डेज असतात अवेलेबल. सो एक गोष्ट मी जर का कन्सिस्टंटली 365 डेज केली तर ऑफकोर्स मला तो एक रिझल्ट मिळतोच. पण मी त्याच्यामध्ये त्या कन्सिस्टन्सीमध्ये थोडीशी मेहनत आणली. अगदी थोडीशी म्हणजे किती? 0.01 0.01 एवढीच मेहनत मी वाढवली आणि ती मी 365 डेज केली तर रिझल्ट किती टाइम्स वाढतोय? येस. आपल्याला मिळणारे रिझल्ट हे 37.7 टाइम्सनी वाढतायत. अनबिलिव्हेबल ना? मी पण जेव्हा हे फर्स्ट टाइम बघितलेलं ना, ऍक्च्युअली मॅथमॅटिकली करून बघितलेलं कारण माझाही विश्वास नव्हता. कन्सिस्टन्सीमध्ये ना एवढी पॉवर आहे. की एकच गोष्ट जी तुम्ही करताय आणि ती रोज फक्त तुम्ही 0.01% इम्प्रूव्ह करत राहिलात ना, तर तुमच्यामध्ये येणारा वर्षभरातला बदल हा 37.7 टाइम्स असू शकतो. ओके. आणि तेच जर का आपण थोडासा आळसपणा करतो ना, ते केलं तर जस्ट म्हणजे आपण 1.01% मेहनत केली तर 37.7 किंवा 0.8 रिझल्ट येतो आणि तेच आपण जर का तो 0.01 कमी केलं किंवा छोट केलं ना तर रिझल्ट येणारा बघा एक पण नाही 0.03% येत. कन्सिस्टन्सीचं एवढं मोठं महत्व आहे. ओके. कन्सिस्टन्सी खूप जण जॉईन केलंय त्यांच्यासाठी मी जस्ट क्विक रिकॅप देते. आजचा आपला सेशन आहे कन्सिस्टंट इफर्ट्स देण्यावर. आपण जेव्हा एका दगडावर पाणी टाकतो तेव्हा एका दिवसात काही बदल घडत नाही. तो दगड फार फार तर एक ग्लास पाणी टाकल्यावर ओला होतो. पण जेव्हा हे पाणी कन्सिस्टंटली त्या दगडावर राहतं दगड सुद्धा पोखरून निघतो. दॅट इज द पॉवर ऑफ कन्सिस्टन्सी. ही कन्सिस्टन्सी आपण जर का ग्रॅज्युअली फक्त 0.01% वाढवली तर आपल्याला 40% जास्त रिझल्ट मिळू शकतात. पण तीच आपण जर का 0.01% कमी केली ना 0.01% आपण कमी केली तर आपल्याला मिळणारे रिझल्ट हे फक्त 0.03 असतात. त्यामुळे आपलं सक्सेस किंवा आपलं फेलियर मध्ये इट इज गेम चेंजर. आपल्या डे टू डे लाईफ मधले आपण करणाऱ्या गोष्टी हे कन्सिस्टंटली आपण कधी करतो जेव्हा त्या हॅबिट बनतात. आणि म्हणून हॅबिट बनवलेल्या गोष्टी मेंटेन करणं किंवा हॅबिट बनवणं खूप महत्वाचं आहे. हा डिफरन्स नाही तर आपल्याला येणाऱ्या रिझल्ट्स मधला. पण मोस्ट ऑफ द टाइम्स आपण ना हॅबिट्स बनवताना ना आपण खूप स्ट्रगल करतो. म्हणजे साधी छोटीशी हॅबिट घ्या ना की आपण जर का अगदी छोटंसं इफर्ट घ्यायचं जरी म्हटलं की मी आता संध्याकाळी मी आता बाहेर नाश्ता करणार नाही. समजा मी असा रूल बनवला तरीही तो रूल पाळताना एवढा चॅलेंज येतो आपल्याला एवढा चॅलेंज येतो की आज आपण बघणार आहोत की आपल्याला कन्सिस्टंटली करत राहण्यामध्ये काय काय चॅलेंजेस येतात आणि ते चॅलेंजेस मग आपण कसे ओव्हरकम करणार आहोत. आपण खूप मोटिवेशन घेतो, आपण खूप पुस्तकं वाचतो, आपण ऑटोमिक हॅबिट्स पुस्तक वाचलेलं असतं, क्रिएटिंग स्मॉल हॅबिट्स पुस्तक वाचलेलं असतं, तरीही आपल्या हॅबिट्स काही बदलत नाहीत. आपले पॅटर्न्स काही बदलत नाही. म्हणून आज या गोष्टीला थोडंसं डीप मध्ये जाऊन बघूया की आपला ब्रेन कन्सिस्टंट इफर्ट्स कधी देतो. तुम्हाला ह्याचं उत्तर आहे ना तुमच्या सेल्फ इमेज मध्ये मिळेल. ओके. तुम्हाला ना इमेज मध्ये ना दोन इमेज तुम्हाला स्क्रीनवरती दोन इमेजेस दिसतील. ओके. जी आरशात बघते तेव्हा तिला तिचं ऍक्च्युअल रूप दिसते की तिच्या डोक्यात जी तिची इमेज आहे ती दिसते. येस. तिची आरशात दिसणारी इमेज ही तिच्यापेक्षा वेगळी आहे की नाही. आणि खाली एक मांजर आहे तिला सुद्धा तिची सेल्फ इमेज दिसतेय ती वेगळी आहे. पण ह्या दोघांमध्ये तुम्हाला काय वाटतं की ही सेल्फ इमेज बघून जास्त कॉन्फिडेंट कोण असेल ती बाई की ती मांजर. मांजर. ती मांजर जास्ती कॉन्फिडेंट असेल ना त्या बाईपेक्षा.
ॲब्सोल्युटली. कारण आपण स्वतःला कसे बघतो ना, इथून हा प्रवास सुरू होतो. बरं, मग तुम्ही म्हणाल, की मी स्वतःला कॉन्फिडंट फील करते, मी सगळं हे करते, पण तरीही माझ्या सवयी काही सुटत नाहीत. आपल्याला ह्याच्या अजून पुढच्या पायरीवर जावं लागेल. मोस्ट ऑफ द टाइम्स ना, आपल्याच सेल्फ इमेजेसमध्ये ना, आपलेच चॅलेंजेस इनबिल्ट असतात. ओके. आपल्याच डोक्यात असलेले आपले चॅलेंजेस इनबिल्ट असतात. तो जो तिकडे घोडा आहे, जो स्क्रीनवर दिसतोय, खरंच ची फीलिंग नाही का हो? आणि ती खुर्ची खरंच त्या घोड्याच्या ताकदीपुढे टिकू शकते का? ती नाही टिकू शकत. पण घोड्याच्या सेल्फ इमेजमध्ये आलेलं आहे, की बाबा मला बांधून ठेवलंय, मी जाऊ शकत नाही. मग त्याला बांधून ठेवलं असतं ना, तेव्हा मी कुठेच जाऊ शकत नाही, हे त्याच्या सेल्फ इमेजमध्ये आहे. मग तो हा नाही विचार करत, की मला खांबाला बांधलंय, मला काही जड वस्तूला बांधलंय, की मला खुर्चीला बांधलंय. तो फक्त हा विचार करतो, की मला बांधलंय ना, म्हणजे मी जाऊ शकत नाही. ती बांधून ठेवणारी गोष्ट किती मोठी आहे, ह्याचा तो काहीही विचार करत नाही. त्याला फक्त त्याने डोक्यात आहे ना, त्या सेल्फ इमेजमध्ये समज बसवलंय, बांधलेला असतो तेव्हा ओढून काही फायदा नाही, तेव्हा निभावू शकत नाही. आणि बस त्यामुळे त्याला तुम्ही एका साध्या खुर्चीला बांधून ठेवा, तुम्ही एका याला बांधून ठेवा, पिंपाला बांधून ठेवा, तो तिथेच थांब. सेकंड मध्ये कोणाला अशी हिंमत होईल अशी उडी घ्यायची? तुमच्यापैकी सेकंड इमेजमध्ये कोणाला हिंमत होईल अशी उडी घ्यायची? 2 डोंगरांच्या मध्ये. चला, बघूया आपण. नाही होणार ना? एक्झॅक्टली. पण आता जर का असं समजा, म्हणजे जस्ट इमॅजिन की 2 बिल्डिंगी आहेत, 10-10 माळ्याच्या बिल्डिंगी आहेत आणि त्या जवळ-जवळ समजा 3 फुटाच्या अंतरावर आहेत आणि त्याच्यावरती जर का एक रस्सी बांधली आणि मी सांगितलं, की त्या रस्सीवर चाला. किती जण रेडी होतील हो? नाही होणार. कारण आपल्या डोक्यात येणारा पहिला थॉट असतो, मी सांगितलं 10 ते 20 माळ्याची बिल्डिंग आहे. गुड इव्हनिंग. आहे. त्याच्यावरती एक रस्सी बांधली आहे. 3 फुटाचंच अंतर आहे. 3 फूट म्हणजे फार फार तर एवढं. 3 फुटाचं अंतर आहे. रस्सी बांधली आणि म्हटलं चला. आपल्यापैकी किती जण चालतील? नाही चालणार. पण तेच जर का जमिनीवरती रस्सी ठेवलेली आहे. ओके. आणि त्याच्यात चालून जायचंय आणि ती जमिनीवर ठेवली आहे. जातील ना? मग रस्सीवर चालणं हा चॅलेंज आहे, की आपल्या डोक्यात असलेली ती भीती, की हाईट वरून पडलो, तर लागेल, मरू, ही भीती आहे ना. तास तर दोन्ही जागी सेमच आहे. रस्सीवरती चालायचंय. मग पहिल्यांदा का तो नाही करावासा वाटत आणि दुसऱ्यांदा तो कसा वाटतो? सो डेफिनेटली टास्कमध्ये डिफिकल्टी नाहीये. डिफिकल्टी येते, की आपण त्याच्याबद्दल काय विचार केलाय त्याबद्दल. अँड धिस इज वेअर सेल्फ इमेज कम्स इन. आपण आपल्या हॅबिट्स लावायचा प्रयत्न करतो ना, तेव्हा सुद्धा आपण हाच चॅलेंज फेस करतो, की नक्की आपल्या डोक्यात तो चॅलेंज करण्यामध्ये किंवा तो टास्क करण्यामध्ये आपल्या डोक्यात येणारे चॅलेंजेस आपण एक्सेप्ट करायला रेडी आहोत, की आपण ते एक्सेप्ट करायला नाही रेडी आहोत. जर आपण ते एक्सेप्ट करायला नाही रेडी आहोत ना, मग ती कन्सिस्टंटली आपल्याकडून कामं होणारच नाहीत. तुम्हाला तुमच्यापैकी किती जणांना पोहता येतं? किती जणांना तुमच्यापैकी पोहता येतं? जर असं वाटतं, मला येस किंवा नो टाकायचं किंवा अनम्यूट करून सांगायचं. किती की किती पोहू शकतो? येस वाटतंय तर येस टाका, नो वाटतंय तर नो टाका. ठीक आहे. मयूरला वाटतं नाही, दीपकला वाटतं येस. अजून किती जणांना वाटतं की हत्ती पोहू शकतो किंवा हत्ती पोहू शकत नाही? बरं. किती जणांना वाटतं नाही पोहू शकत? श्यामलला वाटतं नाही, प्राचीला वाटतं हो. हरकत नाही. किती जणांना असं वाटतं की माणूस पाण्याखाली किती वेळ राहू शकतो? बाकी काय ऑक्सिजन वगैरे नाहीये. ऑक्सिजन वगैरे नाहीये, तरी माणूस पाण्याखाली मॅक्स किती वेळ राहू शकतो?
आता मी तुम्हाला ना 2 एक्झाम्पल्स दाखवणार आहे. 30 2 मिनिट्स, 1 मिनिट. ओके, गुड डेटा. नाऊ केरळामध्ये एक एक्सपेरिमेंट केलेला. ओके. केरळामध्ये जो हा एक्सपेरिमेंट केलेला ना, त्याच्यामध्ये त्यांनी हत्तींना पोहायला शिकवलं आणि ती इमेज ऍक्च्युली नॅशनल डिस्कव्हरीवरची आहे, की जिकडे हत्ती ऍक्च्युली समुद्रात पोहतायत हां. आणि पोहतायत म्हणजे असे नदीत किंवा खालती जमिनीवर चालत त्यांची हाईट जास्त आहे म्हणून नाही. ते ऍक्च्युली स्विम करू शकतात. ओके. आणि जी दुसरी इमेज आहे ना, ती बाजाऊ ट्राईबचे काही लोक आहेत. ओके. ते समुद्रकिनारी राहतात आणि ते एकदा सूर मारतात ना, तर ते 13 मिनिटं पाण्याखाली राहू शकतात. आणि हा त्यांच्याकडची लहान-लहान मुलं, ओके, त्यांच्याकडची लहान-लहान मुलं सुद्धा एवढा मोठा सूर मारतात, की ते 13 मिनिटं पाण्याखाली राहतात. ना, हे कसं शक्य होत गेलं? हे शक्य होत गेलं कारण हे ना त्यांच्या सेल्फ इमेजमध्ये बिल्टअप होत झालं. त्यांनी बघितलं की पाण्याखाली लोकं राहू शकतोय. हा 5 मिनिटं राहू शकतोय. मग दुसरा 6 मिनिटं राहायला लागला. नेक्स्ट वाला 7 मिनिटं राहायला लागला. 8 मिनिटं राहायला लागला. आज त्यांचा रेकॉर्ड आहे की ते लोकं एकदा सूर मारतात ना, ते 13 मिनिटं पाण्याखाली राहतात आणि त्यांची येणारी नवीन जनरेशन त्यांचा रेकॉर्ड मोडत चालली आहे. सो आपण काय करू शकतो आणि काय करू शकत नाही, हे जे आपण जिकडे-जिकडे आपण हे काय म्हणतो, आपण हे स्वतःलाच बाउंडरीज ठरवतात ना, त्या आपल्या सेल्फ इमेजला खूप अफेक्ट करतात. आणि मग ह्यातूनच आहे ना काही पॅटर्न्स निर्माण होतात. या पॅटर्न्समध्ये ना ने आपल्याला काय वाटतं, की आपल्याला काय करणं शक्य आहे आणि काय करणं शक्य नाहीये. ओके. काय करणं शक्य आहे आणि काय करणं शक्य नाहीये, त्या बेसिसवर आहे ना आपण आपल्या ब्रेनला इन्स्ट्रक्शन्स देत राहतो, की हे आपण करू शकतो, हे आपण करू शकत नाही. सो हाऊ वी सी आवरसेल्व्हज हा सर्वात मोठा फॅक्टर आहे. ओके. हाऊ डू वी सी आवरसेल्व्हज मध्ये खूप छोटं एक्झाम्पल घेऊया. ओके. मी जर का ठरवले, की मी ही अशी आहे. माझी एक सेल्फ इमेज आहे आणि या सेल्फ इमेजमध्ये मला ना फार लोकांशी बोलायला नाही आवडत. मला ना फार लोकांशी ना बोलायला जमतच नाही. मी ही सेल्फ इमेज ठरवली आहे. आणि म्हणून मी एका न्यू इयरला ठरवते, की नाही, नाही, ह्या वर्षी आपण आहे ना एकदम मस्त बोलायला लागायचं, बिनधास्त बोलायचं, आपला बिझनेस प्रमोट करायचा, आपण हे करायचं, आपण ते करायचं, असं म्हणून मी आहे ना स्वतःसाठी काहीतरी 10-15 हॅबिट्स लिहून काढल्या. ओके. की नाही आत्तापासून मी हे करणार, हे करणार, हे करणार, हे करणार, हे करणार. आता जेव्हा मी या गोष्टी करायला लागते ना, मला कॉन्स्टंटली माझं ब्रेन रिमाइंड करतं, की "अरे, पण तू तर हे आहेस, तू तर हे आहेस, मग तू हे का करतेय?" आणि मग देअर इज अ कन्फ्युजन. आणि ती कन्फ्युजन आल्यावर मी काय डिसिजन घेते पुढचं, ठरवतं की मी माझ्या हॅबिट्समध्ये कन्सिस्टंट असेन, की मी माझ्या हॅबिट्समध्ये कन्सिस्टंट नसेन. जे कॉलेजची मुलं एक खूप सिंपल चॅलेंज फेस करतात, ते म्हणजे एखादा सब्जेक्ट त्यांना डिफिकल्ट वाटतो. तर जर का ते स्वतःला कॉन्स्टंटली हे सांगतायत, की हा सब्जेक्ट डिफिकल्ट आहे, हा सब्जेक्ट डिफिकल्ट आहे. त्या सब्जेक्टचा अभ्यास करायला बसलो, की आपला ब्रेन सिग्नल द्यायला लागतो, "अरे, तुला हा सब्जेक्ट डिफिकल्ट जातो, तुला हा सब्जेक्ट डिफिकल्ट जातो." अँड देन तुम्ही एका क्रॉस रोडला येता आणि स्वतःलाच विचारता, "हे मला नक्की करायचंय की मला नाही करायचंय?" आणि मग न करण्याचे रिझन्स तुमचे जास्ती स्ट्रॉंग होतात आणि कन्सिस्टन्सी ब्रेक होते. सो आपण स्वतःला काय बघतोय, त्या बेसिसवर आपल्या ॲक्शन्स जाणं ना खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्ही स्वतःला अजून त्या लेव्हलचे नाही बघत आहात, तर तुम्हाला त्या लेव्हलमध्ये पोहोचताना लागण्याच्या सगळ्या हॅबिट्स तुमच्या तुटतच राहणार. पहिले स्वतःला ते बघणं इम्पोर्टंट आहे आणि मग त्या गोष्टी घडणार आहेत. मग तुम्ही म्हणाल, "असं कसं आपण? मी असंच कसा विचार करू, की मला हे जमतंय किंवा मला हे होतंय?" आता या इमेजमध्ये आपण एक गाडी बघतोय. हं. गाडीचा कंट्रोल कोणाकडे आहे? गाडी जातेय. हं. गाडीचा कंट्रोल कुठून चाललाय सगळाचा सगळा? ड्रायव्हरकडे. आणि ड्रायव्हर तो कुठल्या वेने कंट्रोल करतोय? यू आर ॲब्सोल्युटली राइट. ड्रायव्हर तो कसा कंट्रोल करतोय? थ्रू स्टिअरिंग?
सो ड्रायव्हर कंट्रोल करतोय थ्रू स्टिअरिंग कंट्रोल करतोय आणि म्हणून ती गाडी पुढे चालली आहे. सो 2 इम्पॉर्टंट फॅक्टर्स काय आहेत? ड्रायव्हर आणि स्टिअरिंग. मग जर का मी ही गाडी दिली, ज्याचे ड्रायव्हर पण आहे आणि स्टिअरिंग पण आहे, ही जाईल का हो पुढे? ही गाडी जाणार पुढे. ह्याच्यात ड्रायव्हर पण आहे आणि स्टिअरिंग पण आहे. आपण तर म्हटलो ना, इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ड्रायव्हर आणि स्टिअरिंग. एक्झॅक्टली. पण गाडीच कुठे आहे? गाडीच नाही. Exactly, गाडीच नाही. मग हा त्यातलाच प्रकार आहे जो आपण मोटिवेशन म्हणतो. आपण हॅबिट्स लावायचा प्रयत्न करतो. पण आपली सेल्फ इमेज आहे ना, ही आपली गाडी आहे. तिला कुठे घेऊन जायचंय पहिले ते तर माहिती पाहिजे. ती ती एक्झिस्ट तर केली पाहिजे. जर आपली सेल्फ इमेजच नाहीये ना, ती स्टिअरिंग लावा किंवा तुम्ही कितीही चांगले ड्रायव्हर बना, ती गाडी कुठे जाणार का? नाही. मग सर्वात पहिले सेल्फ इमेज इम्पॉर्टंट आहे. आज कितीतरी जिम्स आहेत हां, जे फर्स्टला एकदम फुल होतात, राइट? एक्झॅक्टली. कितीतरी जिम्स आहेत जे फर्स्टला फुल होतात, कारण ते सिस्टम्सवर भर देतात, ते मोटिव्हेशनवर भर देतात. पण सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट सेल्फ इमेज ती कुठे आहे? आणि मग काय होतं ड्रॉपआउट्स होतात. आफ्टर फ्यू टाईम तिकडनं ड्रॉप व्हायला लागतात. मग कन्सिस्टंट इफर्ट्स प्लेमध्ये येत नाही. सो सर्वात पहिले तुम्ही ती गोष्ट जी अचीव्ह करताय त्याबद्दल तुमची सेल्फ इमेज काय आहे? आज जर मला डाएट सुरू करायचंय, तर पहिले मी एक हेल्थ कॉन्शियस पर्सन आहे. ही मी सेल्फ इमेज क्रिएट केली आहे का? जर आज मी एक बिझनेस करतेय, तर माझ्या बिझनेसनी खूप लोकांचा फायदा होतोय आणि माझ्या बिझनेसनी खूप लोकांना त्याचा ॲडव्हांटेज मिळणार आहे. ही मी सेल्फ इमेज रेडी केली आहे का? आणि ही सेल्फ इमेज मी रेडी केली नाहीये, माझ्या बिझनेसवर कितीही प्रयत्न करू, तर मी कितीही माझ्या बिझनेसवरती इफर्ट्स टाकू, मला अपेक्षित रिझल्ट्स मिळणार नाही. आज आपल्यापैकी कितीतरी जण आपण रिलेशनशिप्समध्ये स्ट्रगल करतो. ओके. मग रिलेशनशिप्सच्या बाबतीत आपली सेल्फ इमेज काय आहे? आपण काय सेल्फ इमेज रेडी केली आहे? माझी सेल्फ इमेज ही आहे का, की माझ्या बरोबर ना नेहमी असंच होतं. मलाच सगळी लोक का अशी भेटतात ना मला कळत नाही. ही जी जर का सेल्फ इमेज आहे आणि रिलेशनशिप्सवर काम करतेय, मला येणारे रिझल्ट्स सारखं सारखं माझ्या सेल्फ इमेजला बूस्ट करणारीच असणार आहेत ना. एक या एक्झाम्पलमध्ये आता तो ड्रायव्हर कितीही स्किल्ड असला, स्टेअरिंग व्हील कितीही स्मूथ असलं, पण जर का गाडीत बिघाड असेल, तर ती गाडी पुढे जाईल का? नाही जाणार. आणि त्यामुळे ना सेल्फ इमेज ही खूप खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कुठल्याही दिशेने कन्सिस्टंट इफर्ट करायला. तुम्ही बघा, जिकडे-जिकडे तुमची सेल्फ इमेज स्ट्राँग आहे ना, जिकडे-जिकडे तुम्ही कॉन्फिडंट फील करता, तुम्ही फील करता, की येस माझ्या असण्याने काहीतरी पॉझिटिव्ह बदल होतोय, तिथे-तिथे तुमचे इफर्ट्स फार कन्सिस्टंटली जातात. आणि जिथे-जिथे तुमची एक छोटी सेल्फ इमेज आहे, निगेटिव्ह सेल्फ इमेज आहे ना, तिथे तुम्ही सारखे तुमचे इफर्ट्स टाकायचा प्रयत्न करता, पण ती सायकल तुटत राहते. आज आपल्याला सगळ्यांना टेक्निक्स माहिती आहेत, की कन्सिस्टन्सी डेव्हलप केली पाहिजे, सिस्टम्स डेव्हलप केले पाहिजेत आणि वी हॅव टू हॅव एव्हरीथिंग. बट चॅलेंज कुठे येतो? जर आपली सेल्फ इमेज त्या गोष्टीला सपोर्ट करत नसेल. आज जेव्हा वेगवेगळे विषय घेऊन या मास्टर क्लासला यावं लागतं, त्यावेळी माझी सेल्फ इमेज त्या बाबतीत भरपूर क्लिअर आहे, की अरे हे सगळे आपले फ्रेंड्सच आहेत. आपण सगळे मिळून डिस्कशन करणार आहोत. तर काही प्रॉब्लेम नाही. सेशन इज गोइंग टू गो स्मूथ. ही जेव्हा सेल्फ इमेज असते ना, त्यावेळी ही सगळी कामं फार इफर्टलेसली होऊन जातात. सो तुम्ही जिकडे-जिकडे अडखळताय, स्वतःला एक्झामिन करून बघा. जिकडे-जिकडे अडखळताय, तिकडे तुम्ही काय सेल्फ इमेज ठेवली आहे? आणि तुम्ही मग त्यावरती कितीही काम करताय, कितीही चांगलं काम करताय, तरी तुम्ही तिकडे चॅलेंज फेस करताय का? तिकडे तुम्ही कितीही विचार केलात, तरी तुम्ही कन्सिस्टन्सीला प्रॉब्लेम फेस करताय का? जेव्हा एखादे पाहुणे आपल्या घरी येतात आणि सांगतात ना, की "अरे वाह! तुझा हा पदार्थ अगदी मस्त बनतो." पुढच्या वेळेस आपल्याला तो पदार्थ बनवण्याचा उत्साह वाढतो की नाही?
कारण तेव्हा आपली सेल्फ इमेज एनहान्स झाली. आपली सेल्फ इमेज म्हणायला लागली, येस हे मला छान जमतंय. मग आपल्या सेल्फ इमेजमध्ये आपण असे किती घटक बांधून ठेवलेले आहेत स्वतःला, की हे मला नाही जमणार, हे मी नाही करू शकत, हे मी नाही जमणार. आणि मग आपण त्या सेल्फ इमेजने अडकल्यावर आपले इफर्ट्स येत नाहीत. आणि इफर्ट्स आले तरी कन्सिस्टंट इफर्ट्स येत नाही. तो चॅलेंज आहे. कन्सिस्टंट इफर्ट. एकदा फक्त आपण खेचून गाडी पुढे नेऊ शकतो, पण आपण नेहमी गाडीला धक्का मारून गाडी चालवू शकतो का? सो ही की आहे. मी हा आपला सेशन आहे ना, येस, कन्सिस्टंट इफर्टलेसली झाले ना, की आपली सेल्फ इमेज आपोआप एनहान्स होते. आणि एकदा का ती सेल्फ इमेज एनहान्स झाली ना, की मग तुम्हाला एक कॉन्फिडन्स येतो आणि मग तुम्ही त्या गोष्टीवरती कन्सिस्टंट इफर्ट टाकायला लागता. सो कुठेही अडकताय, कुठलीही गोष्ट करायचा प्रयत्न करताय, पण सारखी सारखी होत नाहीये, तर तुम्हाला सेल्फ इमेजवर लक्ष द्यायचं. सो कमिंग टू पार्ट, की मग ह्या सेल्फ इमेजवर कसं काम करायचं? कारण जर आपल्याला कन्सिस्टंट इफर्ट्स हवे आहेत, तर ऑब्व्हियसली आपल्याला त्याच्यावरती काम पण करावं लागणार आहे. सो कन्सिस्टन्सी हॅपन्स वेन यू हॅव कंट्रोल प्लस सिस्टम्स. ओके, आता कंट्रोल्स पण हवे आणि सिस्टम पण हवे. आज आपण कितीही विचार केला, की मला या गोष्टीवरती इफर्ट्स टाकायचे, मला ही सेल्फ इमेज बनवायची, तरी तुमच्या डोक्यासमोर ते पिक्चर तर पाहिजे की नाही, की मला काय सेल्फ इमेज बनवायची आहे माझी. सर्वात रिलेटेबल एक्झाम्पल घेऊया. आपण सगळे जे अनुभवतो ना, की चला मला काहीतरी वेट कमी करायचंय किंवा मला काहीतरी वेट लूज करायचंय. मी फक्त म्हणत राहिले, की मला वेट लूज करायचंय आणि त्याला मी काही टार्गेट दिला नाही किंवा मी माझी एक सेल्फ इमेज बनवली नाही, की मला असं व्हायचंय. तर मला ती मिळण्याकरता तेवढेच एक्स्ट्रा एफर्ट्स टाकावे लागणार आहेत. मी तेवढाच स्ट्रगल करणार आहे. आणि त्याच्याबरोबर योग्य सिस्टम्स असणं पण गरजेचं आहे. माझी कार खूप चांगली आहे. माझी सेल्फ इमेज जबरदस्त आहे. मी खूप पॉझिटिव्ह आहे, की मी हे करून दाखवीन. पण माझ्या कारला स्टिअरिंगच नाही. चालू शकेल माझी कार, की माझ्या कारला स्टिअरिंगच नाही. माझा काही कंट्रोलच नाहीये त्या गोष्टी. चालू शकते का ती कार? नाही चालू शकत. सो तुमचा कंट्रोल असणं पण गरजेचं आहे त्या सेल्फ इमेजवर. अँड पुटिंग इट आउट इनटू अ सिस्टम इज ऑल्सो इम्पॉर्टंट. कन्सिस्टंट इफर्ट म्हणजे काय? रेग्युलरली तुम्ही सगळ्यांनी सांगितलं, सातत्याने ती गोष्ट घडली पाहिजे, स्टेडी वेनी घडली पाहिजे. मग त्या सातत्याची डेफिनेशन काय आहे? ते सातत्य तुम्हाला रोज हवंय, एव्हरी आवरला हवंय, तुम्हाला ते सातत्य दर महिन्याला पाहिजे, काय फ्रिक्वेन्सीनी पाहिजे ते सातत्य, ते पण तुम्ही डिफाईन करायला हवं ना. फक्त मला हे सातत्याने करायचंय अशातला भाग नाही. सो एव्हरी टाइम तुम्हाला ना ह्या गोष्टी तुमच्याकडे असतील तयार, देन यू कॅन टेल युअर ब्रेन, तुम्ही तुमच्या ब्रेनला एका योग्य प्रकारे मार्गदर्शन देऊ शकाल आणि दॅट्स वेन थिंग्स विल स्टार्ट हॅपनिंग. आता आपल्याला या सिस्टम्स आणि आपल्या सेल्फ इमेज बाबतीत हव्या. आपण आहे ना, आपल्या लाईफचे सगळे प्रॉब्लेम्स, ओके, सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना या 3 मध्ये येऊन बसतात. हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप. विचार करून बघा, की तुमचा असा कुठला तरी प्रॉब्लेम आहे का, की जो हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप मध्ये बसत नाही? प्रॉब्लेम, की आणि एक्झाम्पल द्या मला, की जो हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप मध्ये बसत नाही. एनी प्रॉब्लेम दॅट यू कॅन थिंक ऑफ. सगळे प्रॉब्लेम्स आहेत ना, हे या 3 आस्पेक्ट्स मध्येच बसतात. हेल्थ, वेल्थ आणि रिलेशनशिप. सो आपल्याकडे एक स्ट्रॉंग हेल्थची सेल्फ इमेज पाहिजे, की माझी हेल्थ कशी असावी. ओके, ह्याची एक स्ट्रॉंग सेल्फ इमेज पाहिजे. आता सेल्फ इमेज म्हणजे वजन काटा नाही. ओके, तुम्ही जर का म्हणत असेल, की हेल्थच्या बाबतीत माझी इमेज म्हणजे वजन काटा, नाही. हेल्थची सेल्फ इमेज वजन काटा नाही. काही जणांसाठी ना त्यांचं फिजिकल अपिअरन्स इम्पॉर्टंट असतं. काही जणांसाठी त्यांचा स्टॅमिना इम्पॉर्टंट असतं. काही जणांसाठी ते काय करू शकतात, ते किती वेट उचलू शकतात हे इम्पॉर्टंट असतं. काहींसाठी ते किती चालू शकतात हे इम्पॉर्टंट असतं.
काहींसाठी ते आजारी पडत नाहीये, हे इम्पॉर्टंट असतं. सो तुमची सेल्फ इमेज कशाबद्दल आहे आणि मग तुमचे इफर्ट्स तुम्हाला कुठल्या साईडला घालायचे आहेत हे इम्पॉर्टंट. ओके. सो हेल्थ तुमची सेल्फ इमेज काय हे तुम्हाला क्लिअर पाहिजे. आता जस्ट एक्झाम्पलसाठी मी तिकडे 2 टाइप्स दिलेत. सेल्फ इमेज कशाबद्दल असू शकते? हेल्थमध्ये आपली सेल्फ इमेज प्रिव्हेंटिव्ह असू शकते, की मला आधीच प्रॉब्लेम होण्याआधीच मला ते येऊ नयेत असं वाटतं. म्हणून आपण म्हणतो ना, की मी तेल बंद केलंय, मला कोलेस्ट्रॉल नको, मला हे नकोय म्हणून मी हे केलं. दॅट्स प्रिव्हेंटिव्ह. होण्याच्या आधीच मला ते थांबवायचंय. सो म्हणून ते होऊ झालंच नाही पाहिजे म्हणून माझे इफर्ट्स चालू. ती माझी हेल्थची सेल्फ इमेज. तुमचं असतं. मला आज बीपी आहे. माझ्या हेल्थचं सेल्फ इमेज हे आहे, की मला उद्या बीपीचा प्रॉब्लेम राहणार नाही आणि माझे कन्सिस्टंट इफर्ट्स हे त्या वेने आहेत, की माझी बीपीची गोळी सुटली पाहिजे. माझी शुगरची गोळी सुटली पाहिजे. माझं हे. तो दॅट इज क्युरेटिव्ह. ओके. सो आता मला प्रत्येकाने टाका, की तुम्ही विचार केलाय का, की हेल्थच्या बाबतीत आपण खूप वेळा रडतो. अरे, मला खूप थकवा येतो आजकाल, माझं असंच झालेलं आहे, मला चालताच येत नाही, मला हा हेल्थ प्रॉब्लेम आहे. आपण हे बोलतो, पण आपण हे विचार करतो का, की आपली सेल्फ इमेज आपण कुठल्या वेने डिझाइन केली आहे? माझ्यासाठी हेल्थमध्ये काय इम्पॉर्टंट आहे? गिव्ह इट अ थॉट. मी तुम्हाला सगळ्यांना 1 मिनिट देते. गिव्ह इट अ थॉट आणि आत्ता थिंक अबाउट इट, की तुमच्यासाठी ओके, तुमच्यासाठी तुमच्या हेल्थमध्ये काय इम्पॉर्टंट आहे? प्रिव्हेंटिव्ह इम्पॉर्टंट आहे, क्युरेटिव्ह इम्पॉर्टंट आहे आणि तुमची हेल्थची डेफिनेशन काय? काही डेफिनेशन्स जे मगाशी मी सांगितले, ते असे होते, की मला माझा स्टॅमिना जास्त पाहिजे, मला माझ्यामध्ये खूप ताकद पाहिजे, मी कधी आजारी नाही पडली पाहिजे, मला खूप चालता आलं पाहिजे. सो प्रत्येकाचे डेफिनेशन्स वेगवेगळे आहेत, राइट? नाव जर का माझी ॲब्सोल्यूटली प्रिव्हेंटिव्ह इज अ गुड थॉट. आपल्यामधले काही आजारापासून स्ट्रगल करतायत, त्यांनी जर का स्वतःची सेल्फ इमेज ही क्युरेटिव्हवर ठेवली ना, तरीही चालण्यासारखं आहे. जसं जर कोणाची बीपीची गोळी आहे, यू कॅन कीप अ सेल्फ इमेज की मला माझी बीपीची गोळी बंद करायची आहे. मला माझी थायरॉइडची गोळी बंद करायची आहे. अ, मला माझं अपिअरन्स इम्प्रूव्ह करायचंय. काही जणांचं हेही असू शकतं, की अपिअरन्स इम्प्रूव्ह करायचंय. येस अंकिता. शुगर शुगर. शुगर कमी करायची आहे आणि ॲब्सोल्युटली. हा आणि हेल्दी राहायचंय. आणि हेल्दी राहायचंय. सो हम्म. आता ही सेल्फ इमेज मिळाली ना, की मग तुम्ही तुमचे सिस्टम्स ठरवा, मग तुम्ही तुमचे कंट्रोल्स ठरवा आणि मग बघा की तुमच्याकडून ते कन्सिस्टंट इफर्ट्स येतात की नाही. आतापर्यंत आपण काय करत होतो? आपण फक्त या गोष्टीवर भर देत होतो, की नाही आता आपल्याला हे करायचंय, हे करायचंय. पण त्याच्यासाठी आपली सेल्फ इमेज तशी बनली आहे का? मला स्वतःला असं बघायचंय. मला स्वतःला फ्री झालेलं बघायचंय डायबिटीजमधून. कॉन्सन्ट्रेट ऑन सेल्फ इमेज आणि मग त्याच्यावरती कंट्रोल आणि सिस्टम्स लावा. येतं वेल. ओके. ऑफकोर्स आपल्या सगळ्यांना अर्निंग करायचं असतं आणि नेहमी सगळं अर्निंग इनसफिशियंट वाटत असतं. सो आपली सेल्फ इमेज काय आहे, की मी खूप अर्न करते, ओके, किंवा मला प्रचंड पैसा कमवायचा आहे, ही माझी सेल्फ इमेज आहे, की मी माझ्या खर्चावर नियंत्रण ठेवते आणि असं करून माझ्याकडे हे राहतात. ह्या गोष्टीवरती तुम्हाला तुमची परत सेल्फ इमेज ठरवायची आहे, की तुमची वेल्थची सेल्फ इमेज काय आहे. ओके. तुम्ही कधी स्वतःला श्रीमंत मानता? बघा, आज आहे ना, माझी जर का सेल्फ सेल्फ इमेज अशी आहे, की मला असं वाटतं, की मला 1 लाख मिळाले ना महिन्याला, मी खूप श्रीमंत आहे. कोणा दुसऱ्याची असू शकते, की मला 5 लाख मिळाले, की मी श्रीमंत आहे. कोणाची असू शकते, मला 10,000 मिळाले, तरी मी श्रीमंत आहे. सो हे प्रत्येकाचे आपली सेल्फ इमेज आहे. आणि जेव्हापर्यंत आपण स्वतःलाही सेल्फ इमेज देत नाही ना, तोपर्यंत आपण त्यावर कन्सिस्टंटली काम करणार नाही. खास करून जे बिझनेसमध्ये आहेत. ओके. जॉबवाल्यांचे अर्निंग्स तरी ॲटलीस्ट दर मंथ जॉबवाले हे चॅलेंज कुठे फेस करतात माहितीये? ते ना कम्फर्ट झोनमध्ये जातात. जेव्हा त्यांना एखादी नोकरी एवढा पगार देतेय आणि त्यांच्या सेल्फ इमेजमध्ये तेवढाच पगार त्यांनी विचार केलेला आहे ना, मग ते ना नोकरी चेंज करायला बघतात, ना दुसऱ्या अपॉर्च्युनिटीज बघतात. ते तिकडे सेटल होऊन जातात कम्फर्ट झोनमध्ये. आणि मग त्यावर कन्सिस्टंटली काम होणं बंद होतं. तसंच बिझनेसवाले.
त्यांचा जर का खूपशी लोक या कम्फर्ट झोन मध्ये अडकून जातात. त्यांनी सेल्फ इमेज बनवली, आपल्याला काही भारी श्रीमंत व्हायचं नाही. आता जो मनुष्य म्हणतोय आपल्याला काही भारी श्रीमंत व्हायचं नाहीये, तुम्हाला काय वाटतं त्याचे इफर्ट्स जातील का हो खूप श्रीमंत बनण्यासाठी? नाही जाणार. एखाद वेळेस तो जेव्हा एखादा दुसऱ्या व्यक्तीला बघेल किंवा कधी काही चॅलेंज आला, मोटिवेट फील करेल तेवढ्यापुरता जातील. पण अदरवाईज नाही जाणार. सो तुम्हाला तुमची अर्निंग वरती ठेवायची आहे सेल्फ इमेज, तुम्हाला just नाही ठेवायची आहे, की काही जणांचं मत असतं, की मला जेव्हा हवाय तेवढा पैसा खर्च करता आला पाहिजे. येस, ही पण एक सेल्फ इमेज असू शकते. आणि मग त्यासाठी मला हे करायचं. सो व्हॉट यू डिसाईड यू वॉन्ट ते होणार आहे. पण तुम्ही जर का ते न डिसाईड करताच तुम्ही विचार करताय, की मी या गोष्टीवरती कन्फर्म टाकेन, इफर्ट्स टाकेन, तर कन्सिस्टंट इफर्ट्स येणार नाही. इफर्ट्स येतील, पण कन्सिस्टंट इफर्ट्स येणार नाही. ओके. सो नाव टेक मिनिट आणि टेल मी की व्हॉट इज युअर सेल्फ इमेज अबाउट मनी? अर्निंगवर आहे, स्पेंडिंगवर आहे, काही डिफाईन्ड आहे सेल्फ इमेज. असं ते येतं, नको रे बाबा, जास्त श्रीमंत नाही व्हायचं, डोक्याला ताप होतो. सो काही डेफिनेशन्स आहेत तुमचे त्याच्या बाबतीत. सो ना ऍटलीस्ट एवढं तरी करा की येस, अर्निंग मोर कुड बी वन ऑफ द डेफिनेशन्स. सो किती जणांचे अर्निंग्सवर आहेत आणि किती जणांचे स्पेंडिंग्सवर आहेत? अर्निंगवर असू शकते किंवा spending वर असू शकते. आता सेल्फ इमेजनी होतं काय? इमेज दिसते ना, आपण एक्झाम्पल घेऊ. या एक्झाम्पल मध्ये ना आपण आपल्या कंट्रीचं एक्झाम्पल घेतलंय, की ओव्हर पिरियड ऑफ टाइम इंडियाची सेल्फ इमेज कशी बदलत गेली आणि ती कॉन्स्टंटली अपग्रेड कशी होत गेली. बघा, जेव्हा ना आपण खूप आधी, जेव्हा आपल्याला इंडिपेंडन्स मिळत होतं, आपल्या कंट्रीची इमेज काय होती, आपल्याला काय म्हटलं जायचं? थर्ड वर्ल्ड कंट्री. बरोबर. आपल्याला थर्ड वर्ल्ड कंट्री म्हणत जायचं. त्यानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, आपली सेल्फ इमेज थोडी वर आली आणि काय झालं, आपण एग्रीकल्चरल कंट्री झालो. तर आपल्याकडे वेगवेगळ्या गोष्टी यायला लागल्या, एज्युकेशन वाढायला लागलं, थोडे डेव्हलपमेंट यायला लागले. आपली गणना थर्ड वर्ल्ड कंट्री, एग्रीकल्चरल कंट्री मधून डेव्हलपिंग कंट्रीवर व्हायला लागली. राईट. डेव्हलप कंट्रीवरून जेव्हा कम्प्युटर्स इंट्रोड्यूस झाले 1990 मध्ये वगैरे, त्याच्या पुढचा काळ 2000 पर्यंत आपण आयटी हब झालो. राईट. वी बिकेम अ आयटी हब. ऍब्सोल्युटली. स्पेंडिंग currently I feel I should switch here. Sure, go ahead, Shamal. आयटी हब झालं. तर आपण थोडेफार सुपर पॉवर मध्ये आलोय अँड वी वर द फर्स्ट कंट्री की जिकडे आपण एवढे मेडिसिन मध्ये ऍडव्हान्स झालो की कोरोना व्हॅक्सिनचा कोरोना व्हॅक्सिन आपण जगाला दिलं. आणि आज आपल्या कंट्रीची सेल्फ इमेज काय आहे? वी आर अ लीडिंग कंट्री. ना या सगळ्यामध्ये ना तुम्ही बघाल की लोकांच्या मानसिकतेमध्ये झालेला प्रचंड बदल. ओके. आज जेव्हा आपण एक डेव्हलपिंग कंट्री होतो किंवा जेव्हा आपण एक एग्रीकल्चरल कंट्री होतो, त्यावेळी आपल्या लोकांचा जो एक अप्रोच होता ना जगाला बघायचा, की चांगल्या अपॉर्च्युनिटीज पाहिजेत कंट्रीच्या बाहेर जा, किंवा आपल्याकडे हे शक्य नाही, आपल्याकडे असं बनू शकत नाही. हा जो एक अप्रोच होता, काय झालं, आपल्या कंट्रीची सेल्फ इमेज जेव्हा बदलत गेली, त्यावेळी अजून अजून मग आपण आता आपली थिंकिंग डेव्हलप होत गेली की नाही. आधी आपल्याला वाटायचं की नासा म्हणजे बाबा काय, आज इस्रोनी नासाला पार केलेलं आहे. आणि हे सगळं कधी होतं माहितीये? हे सगळं तेव्हा होतं जेव्हा वी हॅव लीडर्स हू आर विजनरी, की जे आपली सेल्फ इमेज बदलण्यावरती भर देतात. आणि जेव्हा ही सेल्फ इमेज बदलते ना, तेव्हा प्रत्येकामध्ये होतो बदल, छोटा 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 छोटा. आज कुठेतरी आपण पण कन्सिस्टंट इफर्ट टाकतोय की नाही आपल्या कंट्रीला एक बेटर कंट्री बनवण्यामध्ये. सो धिस हॅपन्स वेन यू हॅव अ स्ट्रॉंग सेल्फ इमेज. आणि आज तुम्ही बघाल की कितीतरी देशातली लोक इंडियामध्ये इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीज शोधतायत. का? बिकॉज इंडिया इज नाव वन ऑफ द लिडिंग कंट्रीज. जर एका देशामध्ये एवढा बदल होऊ शकतो, तर आपण स्वतःमध्ये कन्सिस्टंटली थोडा बदल आणत राहिलो,
आपली सेल्फ इमेज अपग्रेड करत राहिलो तर आपले इफर्ट्स नक्कीच त्या दृष्टीला जातात. नक्कीच आपण आहे ना कन्सिस्टंट इफर्ट्स द्यायला शिकू. कन्सिस्टंट इफर्ट्स मध्ये जो चॅलेंज येतो ना, तो हाच येतो की आपणच पहिले स्वतःला म्हणत नाही की हे करणं माझ्या सेल्फ इमेजसाठी गरजेचं. बघा, आज मला माझी सेल्फ इमेज चालत असेल ना, की माझी मीटिंग आहे आणि मीटिंगमध्ये चालतं ग 5-10 मिनिटं लेट पोहोचलेलं. 5-10 मिनिटं चालतं. इंडियामध्ये चालतं. असं मी जर का म्हटले, तर तुम्हाला वाटतंय का की मी मीटिंगला टाईमावर पोहोचेन? नाही पोहोचणार. सो पहिले मला स्वतःला सवय लावायची, नाही, 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 मला हे इतक्या पोहोचायचंय. पण त्याच्या आधी मला काय करावं लागेल? मीटिंगला लेट पोहोचलेलं चालत नाही. ही माझी सेल्फ इमेज बनवावी लागेल. आणि ही जेव्हा माझी सेल्फ इमेज बनेल, त्यावेळी त्या गोष्टीसाठी माझ्याकडून कन्सिस्टंट इफर्ट्स येतील. पण जर का माझी ही सेल्फ इमेजच बनलेली नाहीये, मलाच वाटतंय की चालतं 5-1 मिनिटं इकडे-तिकडे चालतं. काय फरक नाही पडत. तर माझ्याकडून त्या गोष्टीला कन्सिस्टंट इफर्ट्स येणार नाहीयेत. ओके. सो इफ यू फील की तुम्हाला नाही माझ्यामध्ये शिस्तच नाही. आपल्याला भरपूर वेळा आपल्या मुलांबद्दल असं वाटतं, की काय हे? हा तर काही प्रयत्नच करत नाही. ही तर काही प्रयत्नच करत नाही. इफर्ट्सच करत नाही. ओके. तो आपल्याला ना त्यांना उपदेश देण्यापेक्षा भरपूर वेळा आपण आपल्या ना मुलांना उपदेश करतो, की अभ्यास कर, थोडा वेळ अभ्यास कर, सकाळी लवकर उठत जा, हे करत जा. ऍक्च्युली ना त्याने ना आपण त्यांची सेल्फ इमेज अजून खाली आणत असतो. आणि त्यांची सेल्फ इमेज खाली आणून कन्सिस्टंट गोष्टीने इफर्ट देतील असं एक्सपेक्ट करू शकतो आपण. एक्सपेक्ट करू शकत. बिकॉज आपण जर का त्यांची सेल्फ इमेज हॅम्पर केली आहे, मग त्यांचे त्या गोष्टीला कन्सिस्टंट इफर्ट नाही देतात. त्यांनी पण आता एक्सेप्ट केलंय, जाऊ दे सकाळी मला उठायलाच होत नाही. सो नेक्स्ट टाइम रिलेशनशिप्सवर जरी काम करत असाल ना, अगेन वन ऑफ द व्हेरी ब्युटिफुल टूल्स इज की आज समजा मला वाटतंय की माझी एक खूप चांगली मैत्रीण आहे, पण मी त्या मैत्रिणीला कधी कॉल केला ना, तर ती मला वेळच देत नाही. आणि हे जर का मी तिला कॉन्स्टंटली कंप्लेन करत राहील, की "काय गं, मी तुला कॉल करते आणि तू ना नेहमी बिझीच असतेस, तू ना नेहमी बिझीच असतेस." तर आता मी काय करतेय? मी तिच्या सेल्फ इमेजला अटॅक करतेय. केलं तर त्या सेल्फ इमेजवर ती कन्सिस्टंट इफर्ट टाकणार आहे का? नाही टाकणार. हाच मेजर चॅलेंज आपण आपल्या रिलेशनशिप्समध्ये ना फेस करतो, की आपण आहे ना समोरच्याची सेल्फ इमेज हर्ट करतो. आपण त्यांच्यावरती लेबल्स लावतो ना, "तू नेहमीच असं करते, तू नेहमीच असं करतो. तुझं लक्षच नसतं. तू ना माझ्याकडे लक्षच देत नाही. तुला माझ्यासाठी वेळच नाही." जर ते ॲब्सोल्युटली आणि मग जेव्हा त्यांची ही जर का सेल्फ इमेज बनून जाते ना, की ठीक आहे मी लक्ष देत नाही हे, तर त्यांच्याकडून त्या गोष्टीवर कन्सिस्टंट इफर्ट येणार नाही. हां, तेच ना. सो या सेल्फ इमेजमध्ये मी त्या मैत्रिणीशी भांडण्याऐवजी मी या गोष्टीवर काम करू, की मी तिला सांगू, "हो गं, तू बिझी असतेस, पण मला जेव्हा-जेव्हा गरज असते ना, तेव्हा-तेव्हा तू नक्कीच माझा फोन उचलतेस." सो नेक्स्ट टाईम मी तिला कॉन्स्टंट बोलत राहिली, "हो बाबा, पण मला गरज असते ना, सर्वात पहिले धावून येणारी तूच असतेस. तूच असतेस मला जेव्हा मला गरज होतं ना आणि तुझ्याशीच बोलल्यावरती मला बेटर वाटतं." तर मी हे असं बोलल्यावर तुम्हाला काय वाटतं नेक्स्ट टाईम मी कॉल केल्यावरती माझा कॉल उचलेल की नाही उचलणार? उचलेल. ती त्याच्यावरती इफर्ट्स टाकायला लागेल. सो नेक्स्ट टाइम यू वॉन्ट टू वर्क ऑन एनी ऑफ युअर रिलेशनशिप्स, प्लीज त्यांच्या सेल्फ इमेजला बिल्डअप करण्यावरती लक्ष द्या. ओके. आणि कम्युनिकेट. ओके. ना कोणाचाही कुठलाही प्रॉब्लेम की तिकडे ते लोक कन्सिस्टंट इफर्ट टाकायला बघतायत, पण चॅलेंज फेस करतायत. असा कुठलाही प्रॉब्लेम जो तुम्ही फेस करताय, की तुम्ही प्रयत्न करताय. ऑफकोर्स अंकिताने एक सांगितला होता, की तिला सकाळी उठायचं असतं, पण तिला त्याच्यामध्ये चॅलेंज फेस होतो. आणि तिथे मी अंकिताला परत तेच म्हणेन, की अंकिता सेल्फ इमेजवर काम कर, की सेल्फ इमेज जर का ही ठेवली आहे, की ठीक आहे यार. सेल्फ इमेजमध्ये अजून एक फॅक्टर असतो हां, की
डिसिजन पॉइंट म्हणजे आता अलार्म वाजला आणि उठायचंय, त्यावेळी तो ड्रायव्हर म्हणजे तुमचा मेंदू काय इन्स्ट्रक्शन देतोय. सो कार रेडी आहे, स्टिअरिंग अवेलेबल आहे, पण ड्रायव्हर जर का म्हणाला, थांब ना 5 मिनिटांनी चालू करतो ना, तर ती गाडी पुढे जाणार आहे का? नाही जाणार आहे. सो कन्सिस्टंट इफर्ट मध्ये ना, तुम्ही डिसिजन पॉइंट आल्यावरती काय डिसिजन घेता ना, ते ठरवतं की तुम्ही इफर्ट टाकणार आहे की नाही टाकणार आहे. बरं, तुम्ही डिसिजन पॉइंटला आल्यावरती काय म्हणता, म्हणजे आज माझा सर्वात मोठा चॅलेंज असतो की मी लेट पोहोचते. ओके, जसं अंकिताचा चॅलेंज आहे की ती उशिरा उठते, दीपक पण म्हणाला सेम आहे त्याचा चॅलेंज, तसा माझा चॅलेंज आहे की मी लेट पोहोचते. मी किती प्रयत्न केला तर लेट पोहोचते. आता ज्यावेळी या गोष्टीवर मी स्वतः काम करते. सो ज्यावेळी तो घड्याळात मला डिसिजन घ्यायची वेळ येते ना, दॅट इज द टाइम की जिकडे माझी सेल्फ इमेज ट्रिगर झाली पाहिजे. त्या टाइम मी जर का स्वतःला म्हटलं, चालतं यार थोडं 5 मिनिटं लेट होईल, चालून जाईल, तर मी घराबाहेर वेळेत पडणार नाहीये. बट ॲट दॅट पॉइंट ऑफ टाइम, इफ आय टेल माय सेल्फ विथ अ व्हेरी स्ट्रॉंग सेल्फ इमेज की मी लेट पोचलेलं मला चालणार नाही, तर मी त्या क्षणाला बाहेर पडेल आणि मग पुढची सायकल सगळी नीट चालेल. सो तुम्हाला तुमची सेल्फ इमेज आहे ना या लेवलला पोहोचायची आहे की जिकडे तुम्हाला कन्सिस्टंट इफर्ट्स टाकायचे आहेत. ओके, कन्सिस्टंट इफर्ट्स टाकायचे आहेत, तिथे काहीही हलगर्जीपणा होणार नाही. जसं आपल्यामध्ये माहिती लहानपणापासून आहे ना सांगितलं जातं ना की वडीलधाऱ्या लोकांना आहो-जाहो करायचं. ओके, कोणाची ही हॅबिट कधी मोडते का? नाही, कारण ती सेल्फ इमेज इतकी स्ट्रॉंग झाली आहे की हे गृहस्थ मोठे दिसतायत ह्यांच्याशी आहो-जाहो बोलायचं. आपल्या लहानपणी ती सेल्फ इमेजच करून ठेवलेली. आपल्या लहानपणी ना भरपूरशा गोष्टी, देव आपल्या समोरून देऊळ जातंय, हे जातंय, किती जण पटकन असं करतात. कारण देव दिसला की नमस्कार करायचंय हे सेल्फ इमेज मध्येच बसलेलं आहे. त्यामुळे जेव्हा ते घडतं, इफर्टलेस ऍक्शन येते की नाही. खूप आधी असं लोकांना सवय असायची, गाय बाजूनी गेली की हात लावायचा आणि नमस्कार करायचा. राईट? हे कुठून येतंय? एका सेल्फ म्हणजे म्हणतात ना, एक सेल्फ इमेज की जिकडे हे ठरलेले आहेत. या गोष्टी ठरलेल्या आहेत, त्या तशाच व्हाव्यात. त्याला आपण कधी चॅलेंज केलेलं नाहीये. आणि ज्या गोष्टींना तुम्ही 100% ट्रू मानाल, चॅलेंज करणार नाही, त्या तुमच्या हॅबिट बनणार. मग अशा कुठल्या हॅबिट्सना तुम्हाला बनवताना चॅलेंज येतोय, ते फाइंड आउट करा. आणि तो चॅलेंज का येतोय? मग तुम्ही स्वतःचा स्ट्रॉंग सेल्फ बिलीफ कसा कराल? आणि एकदा का ते स्ट्रॉंगली बसलं डोक्यात, तर बसलं. मग तिकडे तुमचे कन्सिस्टंट इफर्ट्स कोणी थांबवू शकत. ओके? सो एनी चॅलेंज जे तुम्ही कन्सिस्टंटली फेस करताय किंवा ज्यावरती तुम्हाला काम करायचंय, पण तुम्हाला मार्ग सापडत नाहीये, लेट्स गो अहेड अँड से इट. तुम्ही चॅटवर टाकू शकता किंवा तुम्ही यू नो तुम्ही बोलू शकता. येस, कुठलाही चॅलेंज असेल, सो थिंक अबाउट इट, लेट नो. आणि ऑफकोर्स आपले सगळे फोरम्स तुम्हाला ओपन असतातच असतात. तुम्ही कधीही टचमध्ये राहू शकता आणि डिसाईड करू शकता की नक्की असा कुठला चॅलेंज आहे जो तुम्ही कन्सिस्टंटली फेस करताय. मॅडम, हा, हॅलो. बोला ना. हा, म्हणजे आता तुम्ही एक मगाशी मुलांचा एक पॉइंट काढलेला की मुलांना कसं समजवावं किंवा त्यांना डिसिप्लिन कशी लावावी. हम्म, कारण आपले डिसिप्लिनचे वेज वेगळे असतात आणि त्यांचे वेगळे असतात. सोफ्यावर हम्म. समजा पुस्तकं पडलेली असतील आणि आपण त्यांना समजावायला गेलो की ती उचलायला पाहिजे, पण ते म्हणतात त्यांनी काय फरक पडतो, कोणी आलं तर तेव्हा मी उचलीन. पण ते आपल्याला पटत नसतं, कारण आपली एक इमेज असते की कोणी येण्याची का वाट बघावी, आपण आधीच उचलावं. मग मुलगा उचलत नाही, आपण उचलतो आणि मग त्यांना ती डिसिप्लिन लागत नाही आणि तो इट इज राऊंड राऊंड गेम राऊंड राऊंड की थिंग. त्यांच्या वस्तू आपणच उचलतोय. परत त्यांना सांगायला गेलो पण काय फरक पडतो, असं केलं तर काय फरक पडतो, ते मला लॉजिक समजावं. शुअर. मॅम, मोस्ट ऑफ द टाइम्स ना काय होतं की डिसिप्लिन हा भाग आहे ना, मी आहे ना खूप आधी एक टायटल वाचलेलं, शिक्षा आणि शिस्त. ओके, भरपूर वेळा ना बऱ्याचशा फॅमिलीजमध्ये मुलांवरती शिस्त ही शिक्षा म्हणून लागली जाते. ओके, म्हणजे त्यांना ना ते काम मला करायचं नाहीये पण मला करायला लावतायत.
हे जेव्हा येतं ना सेल्फ इमेज मध्ये, त्यावेळी ना त्यांच्याकडून एक आपोआप रेसिस्टन्स यायला लागतो. ऑफकोर्स ही चांगली सवय आहे की डिसिप्लिन असलं पाहिजे, पुस्तकं जागेवर गेली पाहिजेत, नीटनेटकेपणा पाहिजे, व्यवस्थितपणा पाहिजे. पण हे बोलत असताना किंवा ही जी इमेज आपण त्यांच्यासमोर क्रिएट करताना आपण त्यांची सेल्फ इमेज हर्ट केली आहे. कधी कधी काय होतं की अनवधानाने आपण ऍज अ पॅरेंट पण आपल्याकडून होतं, किती अव्यवस्थित राहतेस तू, काय हा पसारा मांडून ठेवलाय. आणि जेव्हा मग आपण ही सेल्फ इमेज हर्ट करतो ना, मग त्यावेळी बघ काय झालं, त्या मुलाला वाटतंय की तो खूप चांगला परफॉर्म करतो. आता मी येऊन सांगितलं, किती हा अव्यवस्थितपणा, किती बेशिस्त आहे, काय घाणेरडा राहतोय तू, काय घाणेरडी राहतेस तू. त्यांची सेल्फ इमेज इकडे गेली. ओके. आता मग त्यांना अगर इफर्ट आणि ती सेल्फ इमेज वर आणायची आहे, किंवा ते म्हणतात बरं ठीक आहे, हीच माझी सेल्फ इमेज आहे, मी अव्यवस्थितच आहे. सो आपल्या बोलण्यामध्ये जसं मी म्हटलं की आपल्याला त्यांची सेल्फ इमेज वाढवण्यावरती काम केलं पाहिजे. सो आता आपण त्यांना पुस्तकं लाव हे का सांगतोय? कोण येईल आणि अव्यवस्थित दिसेल किंवा जनरली सगळं चांगलं दिसलं पाहिजे म्हणून, की आपला हेतू आहे की त्या गोष्टी नंतर नीटनेटक्या मिळतात, आपल्याला त्याच्यात जो ऍडव्हान्टेज दिसतो ना व्यवस्थित राहण्यामध्ये, तो त्यांना दिसतोय का? आणि मग तो दिसत नसला तर काय होणार, ते डिसिप्लिन नेहमी शिक्षा वाटते. सो इट इज व्हेरी सिम्पल कम्युनिकेशन की जो बेनिफिट तुला दिसतोय त्या गोष्टीमध्ये, तो तुला त्यांना दाखवता येतोय का. आणि त्यासाठी तुमच्या कम्युनिकेशन पॅटर्न्सवर काम करावं लागतं, की तुम्ही ज्या वेळेने त्यांना तो फायदा दाखवताय, तो फायदा त्यांना दिसतोय. सो ह्याला तू म्हणशील की एक सिंपल सोल्युशन आहे का, तर नाही. प्रत्येकाच्या घरी हे सोल्युशन वेगवेगळ्या वेने इम्प्लिमेंट करावं लागतं, की मुलांची काय सेल्फ इमेज आहे, तुझी काय सेल्फ इमेज आहे, आणि ती तुम्हाला एकमेकांची कम्युनिकेट करता येते का, तुला त्यांचा पॉइंट ऑफ व्ह्यू समजतोय का, त्यांना तुझा पॉइंट ऑफ व्ह्यू समजतोय का. आणि दॅट्स वेन बरोबर मग आहे. इफर्टलेस होऊन जाईल. बट इट वॉज अ व्हेरी गुड क्वेश्चन. म्हणजे एकदम रिलेटेड क्वेश्चन होता हा. आपण सगळे चॅलेंज फेस करत असतो, आपल्या मुलांबरोबर नाहीतर आपल्या पार्टनर्स बरोबर. एकदम बरोबर. ऍब्सोल्युटली. येस. एन कोणाला अजून काही विचारायचं आहे, कोणाचा अजून काही प्रश्न आहे? एनिथिंग दॅट यू विश. कारण येस, एक मिनिट हा. हे आहे ना, हे खूप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीने ना, आज आहे ना कुठेतरी आपली सेल्फ इमेज पण या गोष्टीने बनलेली आहे, की आपलं लहानपणी काय केल्यावरती कौतुक झालं आणि काय केल्यावरती आपल्याला कौतुक नाही मिळालं, त्यावरती आपण आपली सेल्फ इमेज बनवली. सो इट्स रिअली नॉट अबाउट की मी स्वतःला कशी बघते किंवा मी स्वतःला, इट्स नॉट रिअली अबाउट की मी ऍक्च्युली काय आहे, इट्स अबाउट की मी स्वतःला कशी बघते. मी जर का स्वतःला एकदम म्हणजे म्हणतात ना मांजर असून पण वाघासारखी बघतेय ना, तर मी कोणालाही जाऊन भिडेन, कोणाशी घाबरणार नाही, आणि तो ईज आहे ना, तो ईज माझ्यामध्ये नॅचरली येईल. पण जर मी वाघ असून स्वतःला मांजरीसारखी बघतेय ना, तर मग मी छोट्यातल्या छोट्या गोष्टीलाही घाबरेन, आणि मग तिकडे इफर्ट टाकायला मला चॅलेंज. सो इट इज व्हेरी व्हेरी सिम्पल. आपण खूप वेळा विचार करतो मोटिवेशन आपल्याला जबरदस्त आहे, आपली इच्छाशक्ती जबरदस्त आहे, सो आपल्याकडून हे काम सहज होऊन जाईल. आपण स्ट्रगल करतो आपल्या सेल्फ इमेज. सो एनी सेल्फ इमेज चॅलेंज जे तुम्ही स्ट्रगल करत असाल ना, की माझा हा लिमिटिंग बिलीफ आहे, की मला हे वाटतं की माझ्याकडून हे शक्यच होणार नाही, ते करेक्ट करा. तुमचे इफर्ट्स आपोआप फ्लो होतील. मी एका पर्सनना भेटलेले. त्यांचा एक चॅलेंज होता. त्या नेहमी म्हणायच्या, मला ना गोष्टी लक्षातच राहत नाही. मला ना गोष्टी लक्षातच राहत नाही. मी विसरते. आता जर का तिने स्वतःची सेल्फ इमेज बनवलीये, की ती गोष्टी विसरते, तर व्हॉट डू यू थिंक काय होत जाईल? तिचे इफर्ट्स येतील का गोष्टी लक्षात ठेवण्यामध्ये? पहिले ती सेल्फ इमेज बदलणं गरजेचं आहे. आणि वन्स ती सेल्फ इमेज बदलते ना, दॅट्स वेन थिंग्स स्टार्ट मूव्हिंग. सो क्वेश्चन अजून कोणाला काहीही विचारायचंय,
प्लीज विचारा. आणि आजच्या सेशन मधून तुम्ही बाकी काही सगळ्या गोष्टी विसरलात तरी प्लीज 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 थोडेसे हे आकडे लक्षात ठेवा, की आपण कन्सिस्टंट इफर्ट्स मध्ये थोडा जरी जास्त बदल आणला तर आपण किती पुढे जाऊ शकतो. पण तेच आपण जर का तेवढासा बदल कमी आणला तर आपण खूप 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 स्वतःची डेव्हलपमेंट मागे करू शकतो. सो धिस इज द की थिंग जे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि कन्सिस्टन्सीसाठी, हॅबिट्ससाठी काही करायचंय तर फक्त आणि फक्त स्वतःची सेल्फ इमेज इम्प्रूव्ह करायची आहे. ते म्हणतात ना, की स्वतःची सेल्फ इमेज स्ट्रॉंग झाली ना, इफर्ट्स आपोआप येणार आहे. आपोआप येणार आहे. ते लहान मुलं असतात ना, त्यांना त्यांच्याबरोबर तुम्ही खेळायला गेलात ना, तर ते चहा बनवून आणतात आणि आपण मग पिऊन काय म्हणतो, "अरे वाह! मस्त आहे." आणि मग ते काय करतात, लगेच दुसरा कप बनवून आणतात, लगेच तिसरा कप बनवून आणतात. सेल्फ इमेज ना इतकी सोपी आहे, की तुम्ही त्यांची सेल्फ इमेज घडवलीत ना, की त्यांना वाटतं, "अरे हां, हे काम मी करू शकते. हे मला जमणार आहे." आणि मग ते इफर्ट्स टाकायला लागतात. सो या दॅट्स इट फ्रॉम माय एंड. तुमचा सगळ्यांचं काहीही सजेशन असेल नेक्स्ट मास्टर क्लाससाठी तर प्लीज आता आपला फोरम ओपन आहे, तुम्ही देऊ शकता. नेक्स्ट मास्टर क्लास तुम्हाला कशावरती ऐकायला आवडेल? एनी टॉपिक जिकडे तुम्ही स्ट्रगल करताय किंवा तुम्हाला. हा आता बोला ना. माझ्या लाईफमध्ये कसंच पाहिजे हॅलो हा बोला ना. मॅडम, हा तुमचा रेकॉर्डेड आहे का हे सेशन? हो, हा यावेळेस मी रेकॉर्ड केलाय. होपफुली एव्हरीथिंग इज ऑल राईट. मग तो युट्यूबवर टाकण्यात येईल. ओके. कारण फार चांगला होता आजचा सेशन. हो, म्हणजे थँक्स म्हणजे मॅम. जे तुम्ही सांगितलं तर दुसऱ्यांना पण आपण सजेस्ट करू शकतो की हा ऐका. येस मॅम. प्लीज प्लीज डू दॅट मॅम. आणि येस, अजून कोणाचे काहीही सजेशन्स असतील की आपण नेक्स्ट टाइम कशावर चर्चा करूया. आता आपण नेक्स्ट टाइम भेटणार आहोत 29 मार्चला. दर ऑल्टरनेट फ्रायडेला आपला सेशन असतो 8 ते 9. सो नेक्स्ट टाइम आपण आता भेटतोय 29 मार्चला. एनी सजेशन्स फॉर 29 मार्च, प्लीज गो अहेड. येस. आणि तुम्ही नंतर पण तुमच्याकडे भरपूर जणांकडे माझा नंबर आहे किंवा आपल्या स्वभेटचा नंबर आहे. सो स्वभेटच्या नंबरवरती पण तुम्ही तुमचे सजेशन्स देऊ शकता. येस दीपक, आपण कम्युनिकेशन स्किल्सवर घेऊ शकतो. कारण येस, आपण बघितलं आपल्या रिलेशनशिप्सवर काम करण्यासाठी आपल्याला आपल्या कम्युनिकेशनवर काम करणं गरजेचं. सो येस, वी कॅन टॉक ऑन कम्युनिकेशन स्किल्स नेक्स्ट टाइम. ओके, सो दॅट्स अबाउट इट. थँक यू व्हेरी मच. आणि येस, असेच आपण भेटत जाऊया प्रत्येक ऑल्टरनेट फ्रायडेला. थँक्स साधना, थँक्स एव्हरीवन, थँक्स प्रणाली. येस, थँक्स पूजा. थँक यू एव्हरीवन. थँक्स सो मच. थँक्स सुलभा. थँक्स. थँक यू. चलो बाय गाय, सी यू. गुड नाईट. आपण भेटूया आता परत.